पुढची एक महत्त्वाची बातमी समोर येते। अंजली दमानी यांना लाचलुचपत खात्याने चौकशीसाठी बोलवलेलं आहे। धनंजय मुंडेंनी केलेल्या शेतीविषयक सामानाच्या भ्रष्टाचार प्रकरणी ही चौकशी केली जाणार आहे। दमानिया वरळी इथल्या लाचलुचपत खात्याच्या कार्यालयामध्ये हजर राहणार आहेत। तर मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप दमानिया यांनी केलेला होता। तसंच वाल्मिक कराडला मकोकामधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। मी कृषी घोटाळा आणि एक जो घोटाळा माझ्याकडे आला होता त्याची सुद्धा माहिती त्यांच्यापर्यंत देणार आहे। अँटी करप्शन ब्युरोला खरं तर ऑफिस ऑफ प्रॉफिटशी काही घेणं देणं नाहीये, तरी पण ऑफिस ऑफ प्रॉफिट सुद्धा कसं झालं होतं, त्यांनी राग घोटाळा सुद्धा कसा केलाय याची सुद्धा माहिती मी त्यांच्यापर्यंत देणार आहे। आणि मी जे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल्स मागवल्या होत्या, अगदी रिटेल ऑनलाईन मागवल्या होत्या, त्याच्या इनव्हॉइस सकट त्या बॉटल्स सुद्धा मी अँटी करप्शन ब्युरोला सुपूर्द करणार आहे। त्यांचे अर्ज येत राहणार आहेत, हळूहळू केसला डायल्यूट केलं जाणार आहे आणि त्यांना मकोकातनं बाहेर काढण्यासाठी कदाचित हा प्रयत्न सुद्धा असेल। कदाचित उद्या उठून वाल्मिक कराड बाहेर सुद्धा येतील, आल्यावर भाजपत सुद्धा प्रवेश करतील, कुठे जातील, काय हे राजकारण करतील, काही भरोसा नाहीये। आपण आपलं लढण्याचं काम करणार आहेत। धनंजय देशमुख सुद्धा लढण्याचं काम नक्कीच करतील आणि त्यांच्याबरोबर त्यांना साथ द्यायला मी शेवटपर्यंत राहीन, एवढंच मला त्यांना सांगायचं। आमदार सुरेश धस यांनी पोलीस अधिकारी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केलाय। सुपेकरांनी जेलमधील आरोपींकडून 300 कोटी मागितल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय। सुरेश धस यांनी हगवणे कुटुंबावर हल्लाबोल केलाय। हगवणे बाहेर आले तर लोक त्यांना टोमॅटो आणि शेण मारतील, मात्र त्यानं काही होणार नाही। ते बाहेर आल्यावर त्यांच्यासाठी एक गाडी आणि कवट तयार ठेवा, असं थेट आवाहन त्यांनी जाहीर कार्यक्रमातून केलं। वैष्णवी हगवणे प्रकरणातील सह आरोपी निलेश चव्हाण याच्या अडचणी वाढणार आहेत। वारजे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा मागणार आहेत। पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण विरोधात आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। कसवटे कुटुंबियांना बंदुकीनं धमकावल्याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस स्टेशनमध्ये निलेश चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। निलेश चव्हाणचा शस्त्र परवाना मंत्रालयातून मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। गुन्ह्याची माहिती न दिल्यानं तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांच्या बैठकीत निलेशला परवाना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये मनसे ऍक्टिव्ह मोडवर आले आहे। पुण्यातील शहर कार्यालयामध्ये मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बैठक पार पडली असून मनसे सर्वच जागांवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे। निधी वाटपावरून अजित पवारांनी परखड मत व्यक्त केलंय। निधी वाटपाच्या फाईलवर मी एकटाच सही करत नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सही करतात, असं विधान अजित पवार यांनी केलंय। विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये मंगळवारी पार पडली। या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची अनुपस्थिती होती। इंडिया आघाडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतरच्या घटना लक्षात घेऊन संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे। या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोणत्याही नेत्याची किंवा खासदाराची स्वाक्षरी नाही। काही दिवसांपूर्वी विपश्यनेसाठी गेलेल्या माजी मंत्री धनंजय मुंडेंनी धार्मिक विधींसाठी नाशिकच्या रामकुंडावर हजेरी लावली। यावेळी ते धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये आल्याची माहिती मिळते। शरद पवारांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यातून भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांना दिलासा मिळालाय। बारामती न्यायालयानं पडळकरांची निर्दोष मुक्तता केली आहे। हिंगोलीमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसणार आहे। माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षांसह नगरपंचायत अध्यक्ष, नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। येत्या 8 जूनला अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार आहे। प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू 8 जूनपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी इथे बेमुदत अन्नत्याग उपोषण करणार आहेत। शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करण्यासह दिव्यांग आणि विधवा महिलांना 6000 मानधन मिळावं या मागणीसाठी बच्चू कडू उपोषण करणार आहेत। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची जाणीव निर्माण करण्यासाठी आता पहिलीपासून सैनिकी शिक्षण दिलं जाणार आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या या प्रस्तावाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील हिरवा कंदील दाखवलाय। त्यामुळे लवकरच शालेय शिक्षणात सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। शाळांमध्ये पहिलीपासून सैनिकी शिक्षण, शालेय शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय। विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेचे संस्कार रुजवणं,
राष्ट्रप्रथमची भावना निर्माण होणार? भारताच्या शेजारी देशांमधील अस्थिरता आणि अनागोंदीची स्थिती पाहता भारताला सदैव तत्पर राहणं गरजेचं आहे। यात सर्वात मोठी जबाबदारी ही देशाच्या सैनिकांवर येते। त्यामुळे देशाच्या प्रत्येक नागरिकामध्ये सैनिकांप्रमाणे देशप्रेम आणि देशसेवेची भावना निर्माण व्हायला हवी। हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आता महाराष्ट्रात पहिलीपासूनच सैनिकी शिक्षण सक्तीचं केलं जाणार आहे। राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला। विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, एक स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, व्यायाम, शिस्त आणि संघटितपणा याचा मला वाटतं की एक मिलाप, चांगला आउटपुट त्या ठिकाणी निश्चितपणे होईल। प्रॉपर शिक्षण देणं, अभ्यासातून त्याच्यावर परीक्षा घेतल्या जाईल, त्यांचं ग्राउंडवरती कवायत येतील, त्याच्यावरती आपल्याला थोडासा अजून अभ्यास करायला हवा। आणि शिक्षणाचे जे धडे आपल्या पुस्तकात येतील त्याच्याबद्दल असं काही गैर नाही, चांगलंच राहील, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना हळूहळू सैनिकांबद्दल अजून जास्ती आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढेल। खरं तर भारतात आधीपासूनच NCC, स्काउट गाईडद्वारे विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देण्यात आलं होतं। पण NCC किंवा स्काउट गाईड निवडणं हे ऐच्छिक असतं। आता मात्र पहिलीपासूनच सर्व विद्यार्थ्यांसाठी सैनिकी शिक्षण आणि प्रशिक्षण अनिवार्य असणार आहे। माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, NCC आणि स्काउट गाईडच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षणाचे धडे दिले जातील। त्यामुळे अगदी लहान वयापासूनच विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण मिळणार असून त्यांच्या मनात देशसेवेची भावना निर्माण होण्यास मदत होईल। महिन्याच्या शेवटच्या शनिवारी माजी सैनिक, खेळांचे शिक्षक, NCC, स्काउट गाईड आणि जिथे आवश्यकता पडली तिथे पोलीस प्रशासनाचंही सहकार्य देण्याचं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केलेलं आहे। 62 पासून आपल्या भारतामध्ये सैनिक स्कूल आहे। सातारा सैनिक स्कूल ही भारतातली प्रथम सैनिक स्कूल आहे। त्याच्या आधी फक्त इंग्रजांच्या 5 मिलिटरी स्कूल होत्या। आणि आपण हे याच्यासाठी आणलं की आपल्या विद्यार्थ्यांना एक वळण लागावं आणि त्यांना आपल्या सैनिकांचं जे जीवन आहे आणि सैनिकांचा जे योगदान आहे देशासाठी, त्याच्यासाठी त्यांचा कसा हातभार लागू शकतो जसं जसं त्यांचं वय वाढतं। जगातील अनेक देशात नागरिकांना सैनिकी शिक्षण घेणं बंधनकारक आहे। त्यामध्ये इस्रायली संरक्षण दलात पुरुषांसाठी 3 वर्ष आणि महिलांसाठी 2 वर्ष देशसेवा करणं सक्तीचं आहे। नॉर्वेमध्ये पुरुषांसाठी लष्करी सेवा अनिवार्य आहे। तसंच महिला देखील इच्छा असल्यास लष्करी सेवेसाठी अर्ज करू शकतात। स्वीडनमध्ये 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लष्करी प्रशिक्षण हे सक्तीचं करण्यात आलंय। स्वित्झर्लंडमध्येही पुरुषांसाठी लष्करी सेवा अनिवार्य असून स्त्रिया देखील स्वयंसेवक म्हणून काम करतात। पण आपल्या देशातील परिस्थिती वेगळी आहे, कारण भारतात सैन्यात काम करण्याची इच्छा असणारे कोट्यवधी तरुण आहेत। त्यामुळे कुठल्याही सैन्य भरतीत आवश्यकतेच्या 10 पट तरुणांची गर्दी होत असते। त्यामुळे इतर देशांप्रमाणे आपल्या देशात सैन्य प्रशिक्षण सक्तीचं करण्याची गरज नसली तरी महाराष्ट्र सरकारनं मात्र शालेय शिक्षणापासूनच सैनिकी शिक्षण सक्तीचं करत एक पाऊल पुढे टाकलंय। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। लोणावळ्यामध्ये गोवंशांना भूल देऊन पळून नेण्याचा कसायांचा प्रयत्न फसलाय। गोरक्षांच्या सतर्कतेमुळे 3 गोवंशांना जीवनदान मिळाले। लोणावळ्यामध्ये दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे संतप्त झालेल्या लोणावळेकरांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत पोलिसांना जाब विचारलाय। चोरट्यांचा बंदोबस्त कधी करणार असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। पुण्यात ॲग्रो हॅकेथॉन भरवण्यात आलं होतं। यासाठी मावळ तालुक्यातून 100 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती। या शेतकऱ्यांनी शेतीविषयीची नाविन्यपूर्ण माहिती आत्मसात केली। मावळमधील तळेगाव दाभाडे येथील पाणीपुरवठा पुढील 2 दिवसांसाठी बंद राहणार आहे। जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असून नागरिकांनी जपून पाणी वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। लोणावळ्यातील वाढती वाहतूक कोंडी ही स्थानिक नागरिकांसह पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरली आहे। पाऊस पूर्णपणे सुरू झाला नसतानाही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्यानं शरद पवार गट आक्रमक झाला। वाहतूक कोंडी दूर न केल्यास रास्ता रोको आंदोलन करणार असा इशारा देण्यात आला। अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणात सध्या 16.88% जलसाठा शिल्लक आहे। असं असतानाही नागरिकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। अनेक तांत्रिक कारणामुळे पाणीपुरवठा देखील अनियमित झाल्यानं नागरिकांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे।
लोकमान्य टिळक टर्मिनस दानापूर एक्सप्रेसमधून एक गर्भवती महिला प्रवास करत होती आणि यावेळी अचानक तिला त्रास सुरू झाला. मात्र यावेळी प्रवाशांसह आरपीएफच्या तत्परतेमुळे गाडीतीलच एका डब्यात महिलेची प्रसूती करण्यात आली. या महिलेनं एका गोंडस मुलीला सुखरूप जन्म दिलाय. मुसाळे रावेर मार्गावरील पाडळसा गावाजवळील वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास 1.5 तासांपासून या मार्गावरील वाहतूक खोळंबल्यानं जवळपास 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या चंद्रपूर ते मोहर्ली मार्गावर पर्यटक वन विभागाच्या आदेशाला न जुमानता हुज्जत घालत वाहनं थांबवतात. अशा पर्यटकांवर कारवाई करत वन विभागानं आतापर्यंत 28 लाखांचा दंड वसूल केलाय. मात्र वाघाचं दर्शन होत असल्यानं पर्यटकांचा धिंगाणा कायम आहे. धुळ्यातील SSVPS अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसह विद्यार्थ्यांनी संशोधन करून सोलर ड्रायरची निर्मिती केली आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या या सोलर ड्रायरचा शेतकऱ्यांना मोठा उपयोग होणार आहे. कुडाळ तालुक्यातील एका तरुणानं नोकरी न करता शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानं 35 एकरमध्ये बांबू शेती करत लाखोंचं उत्पन्न प्राप्त केलंय. सिंधुदुर्गातील 16 गावं जोखीमग्रस्त जाहीर करण्यात आली आहेत. गेल्या 3 वर्षात ज्या ठिकाणी लेप्टोचे रुग्ण आढळले आहेत अशा ठिकाणी साथ रोगाच्या नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क झाले. मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचलं होतं आणि त्याचाच फटका काढणीला आलेल्या कोबी आणि फ्लावरसह शेकडो एकरावरील भाजीपाल्याला बसलाय. सर्व भाजीपाला सडून खराब झाल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. मराठी शाळेचा टक्का वाढवण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील गणोरे ग्रामपंचायतीनं अनोखा निर्णय घेतलाय. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय ग्रामसभेत मंजूर करण्यात आलाय. अजिंठा लेणी बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर आग्यामोहोळच्या माशांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तब्बल 50 जण जखमी झाले. यावेळी मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी इकडे तिकडे पळताना गोंधळ उडाल्यानं एका पर्यटकाचा खाली पडून हातही मोडलाय. 3 दिवसांनी विश्रांती घेतलेल्या पावसानं पुन्हा एकदा पुण्यामध्ये कोसळायला सुरुवात केली आहे. शहरातील अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात देखील गारवा निर्माण झालाय. सांगलीमध्ये उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या सांगलीकरांना दिलासा मिळालाय. पावसाच्या पुनरागमनानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये पावसानं उघडीप दिल्यानं भात पेरणीच्या कामाची लगबग सुरू झाली आहे. मे महिन्याच्या अखेरीस पेरणीची तयारी केली जाते. मात्र यंदा मे महिन्यातच पाऊस पडल्यानं भात पेरण्या खोळंबल्या होत्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे कुडाळ तालुक्यातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानीचे पंचनामे सरसकट होत नसल्यानं ठाकरे गटाच्या अमरसेन सावंत यांनी तहसीलदारांची भेट घेत त्यांना जाब विचारलाय.